चाल बिट्टू बाय, जातो आता घराकडे. आणि आम्ही आलो होतो बिट्टूकडंच असंच भेटासाठी. आणि बघा हे जिल्हा परिषद शाळा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग म्हणी. तर गुड मॉर्निंग गाईज. तर गाईज आज सकाळी मी निघालो गॅस आणण्यासाठी, कारण तर काल जे होता गॅस मला मिळाला नाही. म्हणून आज मी सुरेश भाऊले पुन्हा एकदा सकाळी फोन करून टाकलो. आणि 6:30 वाजता मी उठलो आणि कार्तिक आणि मी निघालो दोघे आता गॅस आणायला. ते कुठं कुरैले. आता डायरेक्ट जाऊ गाईज न बड्यापैकी आपला गॅस जे आहे ते आणू. आणि ब्लॉगिंग पण चालू करून टाकली, म्हणजे चालवा म्हटलं आपला ब्लॉग पण स्टार्ट करू. आणि चला आता निघू, चला लेट्स गो. भेटू गाईज समोर अजून. का म्हणजे तू कोण पेट्रोल बरोबर नाही देत म्हणजे? बरोबर दिलं म्हणा. अरे 0 केलं रे. नाही, आमच्या गावची नदी आली, नदी सांगू तुम्हाला. गंगा नदी इकडं कोळशी आहे, तिकडं आपला गाव आहे. ह्या साईडले लगेच दूर आहे. आणि इकडे पण बघा, आता तुम्हाला नदी अशी दिसत असेल. पावसाळ्यामध्ये पूर्ण फुल भरून राहते, फुल. आणि हा वरी रोड. लेट्स गो. ओके. तर गाईज आम्ही आलो होतो सूरज भाऊच्या गावला, गॅसवाला. हे सूरज भाऊचा गाव. आणि सूरज भाऊ गेला बाहेर शाळेत, तर त्याचे बाबा होते, तर गॅस मागून घेतला आणि गॅस घेतला. काय गॅस घेतला, बहुत वाढले आहे गॅसचे. पाहून या लागलं कुरैले, तो कुठे आम्हाला गॅस मिळाला. काय आता आम्ही जात आहोत घराकडे. भेटू आता समोर अजून. तो भैया हम सुबह आए थे दूध और ब्रेड लेने अपने भाई के दुकान के पास. हेलो, ये अपना भाई है कोरपने वाला. कोरपने में रहता है ये अपना भाई. आप कहाँ से हो भाई? हम उत्तर प्रदेश का भाई है. मेरा मित्र है, दोस्त बन गया है. और हम दोस्त के दुकान से दूध और ब्रेड लेके जा रहे हैं. तो आपको दिखा दे रहा ब्लॉग में, नहीं क्या? तो मिलते हैं दोस्त. ठीक है, बाय बाय. तो गाइस हम आ चुके थे घर. अभी हम आ गए हैं घर. और ये रहा अपना फ्लोर में, और वो रहा हमारा गैस. अरे बाप रे. तर गाइस भेटू आपण थोड्या वेळानंतर. तर गाइस आम्ही घरी आलो होतो आणि गॅस वगैरे सर्व काही ठेवून दिला. आणि आई पण घरी नव्हती आणि बिट्टू पण घरी नव्हती. बिट्टू गेली असेल शाळेत. तर आम्ही चालवा म्हटलं बस थोडंफार फिरू म्हटलं. इकडं जाऊन येतो नदीकडे निघालो. आणि बघा कसं ओलं होऊन राहिलं यार. म्हणजे पुरं गडद आहे. वावराची जागा होते, गडत नाही का. हे का करताय रे, हे का करताय? होय काय करताय का तू? गाईज मी आलो आमच्या म्हणजे बिट्टूच्या शाळेमध्ये. बघा बिट्टू कशी बसून राहिली. मास्तरीन बाई एकटीच आहे. मास्तरीन बाई, मुलं कुठे गेले? घरी गेले. हे बघा छोट्या मुलांची खुर्च्या, वजन काटा, अलमारी, अरे मानवशेरी, पोस्ट सारा आहे. असं आहे बिट्टूची शाळा. इकडे काय बिट्टू, मी कार्तिक आणि पवन असंच फिरत आलो होतो. दुकान बंद आहे तर असंच आलो होतो. चला बा म्हटलं. हा कामावर निघला होता. याले पण घेऊन आलो. अरे बापरे, इधर क्या है? इधर तो पूरा जंगल हो गया गाइस. बाप रे का. और गाइस अपना कार्तिक, हाय दोस्त. और तुम्हारे को
ये देखिए ये स्कूल है पूरा. चाल बिट्टू बाय, जातो आता घराकडे. आणि आम्ही आलो होतो बिट्टूकडंच असंच भेटासाठी. आणि बघा हे जिल्हा परिषद शाळा आणि हे बिट्टू आपली अंगणवाडीची मास्तरी. आणि इकडं पण शाळा आहे. बापरे का, ओहो कार्तिक ब्रो, लेट्स गो. इकडे पण आहे, लेट्स गो. तर गाईज मगापासून तुम्हाला डायरेक्ट आत्ता भेटत आहो आम्ही. तर आम्ही जात आहो गाईज आदिलाबाद रोडने, म्हणजे बेल्याकडे. आम्हाला थोडंफार काम आहे तर त्यासाठी आम्ही जात आहोत. कार्तिक आणि मी निघालो. काम जाम तर पण आहे भाई, जो जाम तर पण आहे. आता त्या दुकानामध्ये निघालो आम्ही. तर भेटू तुम्हाला रस्त्यामध्ये. तर गाईज आम्ही आलो बेल्यामध्ये. बस पोहोचलोच आता, दाखवतो मग तुम्हाला. तर गाईज आलो आम्ही बेल्यामध्ये. आता पहिलं पाणी चाय काहीतरी बऱ्यापैकी थंड वंड काहीतरी प्यावं लागते, मग तुम्हाला दाखवतो बेला. तर गाईज बेला बुधवार बाजार आहे आज. बघा किती गर्दी होऊन राहिली. गर्दी आहे म्हणजे गर्दी आहे मला. याच बाजार आहे बेल्याचा. सागरी भाई बेला बाजार. गाइस बेला और हम बेले में हमारा काम हो चुका है. नाश्ता पानी कर लिए हम और थोड़ा फार बैठे, नाश्ता किया, कोल्ड ड्रिंक भी पिया और अभी हम जा रहे हैं यार गाइस गाँव को. तो चलो मिलते हैं रस्ते पर. तर गाइस मी आलो घरी आणि घरी आल्याबरोबर पुरं थकल्यावानी चेहरा होणार यार. आणि हे बघा बिट्टू. अरे बिट्टू ले आला ताप येणार गाईस, ताप. आणि हा बघा का करून राहिला एकटी. बिट्टू म्हणलं चाय मारून दे ना बिट्टू मला चाय मारून दे ना बिट्टू प्लीज, मेरे को चाय पीना है बिट्टू रानी. अरे बापरे. तर गाईज मला आली चायची तलब. आता बिट्टू तर काही मांडून देत नाहीच म्हणताय, तर मलाच मांडा लागेल आता, आहे का नाही. चला मग मांडू आता चहा. ये हमारा हो गया है चाय, ये बिस्कुट है, ये पानी है और ये बिट्टू है. अरे का पांढर अरे उज्जड वाटते. का खाते बिट्टू तू? काव हे शेंगदाणे. हे काव आहे? कोणता भात? इकडं बहुत बदमाश आहे का इथे. दिसते अशी पण मला चाय नाही मांडून देत, हाताने घ्यायला लागते मला. घे रे. हे ना बाई तू काय आयता आहे ना. अरे गरम है. चलो गाइस अभी मैं चाय पीऊंगा. चाय पी. तर गाइस मगापासून तुम्हाला अजून एकदा मी आता भेटत आहोत, कारण तर मी आणि कार्तिक मस्त बऱ्यापैकी मूवी बघत राहिलो, म्हणजे पिक्चर पाहत राहिलो. आणि त्याच कारणानं आम्ही काही व्हिडिओची आपल्या ब्लॉग शूट काही करू शकलो नाही. त्याच कारणानं आम्ही आत्ता म्हणजे कोरपणात जायला निघलो. 2 दिवस झाले, 2 ते 3 दिवस झाले दुकान काही उघडलंच नाही. कारण तर एक कारण आहे त्याच्या मागं दुकान नाही उघडायचं, हे तुम्हाला नंतर सांगतो मी. तर चला म्हटलं आपला ब्लॉग अजून एकदा चालू करू. आणि आम्ही जातो कोरपणाला. बघू आता समोरचा विषय काय होते, दाखवतोच तुम्हाला. भेटू समोर. तर गाईज आम्ही आता असं म्हणजे हायवेवर टच झालोच होतो आणि कोरपणा आलास तर थोडासा असा व्हिडिओ काढूच म्हणला आपला ब्लॉग. तर बघा गाईज कसा व्ह्यू येत आहे एक नंबर पैकी. आणि बघा
ते वगैरे नाले सध्या खाली होणार गाईज. आता सध्या असंच पाणी आहे आणि हे पाऊस काढ्यामध्ये मस्त बड्यापैकी एक नंबर दिसते. बहुत बड्या वगैरे भरून राहते. चाल बा म्हटलं थोडंसं आपला ब्लॉग चालू तरी करा. तर गाईज हा पोलीस मध्ये भरती होणार आहे लवकरच. पोलीसची तयारी करत आहे. काय लागते रे यार. तर भेटू गाईज. लाजत आहे थोडं. तो गाइस मैंने पूरा अपना दुकान का सामान ले लिया. पूरा पसीना पसीना हो गया गाइस. देखिए और कार्तिक उधर सामान लेने गया है. वीडियो बनत आहोत. तर गाइस आम्ही ना सर्व काही सामान घेऊन टाकलं दुकानाचं आणि 3 दिवस बाद मी आज दुकान खोलेल. कारण तर दुकान बंद ठेवू शकत नाही गाइस. रोजी पाणी काय ते आपली दुकानावरच आहे. दुकान चालल तर माझं पोट भरल असं काम होऊ नये. तर म्हणून आता 3 दिवस बाद, आता 3 दिवस सुट्ट्या घेतल्या तर आज दुकान खोलाच लागते. कोण्याही हालतीत खोला लागते म्हणजे खोला लागते. तर सामान जे काय ते घेऊन टाकलं आणि कार्तिक आणि मी निघलो घराकडे आणि दुकान खोलतो आज. बाकीचा ब्लॉग नंतर शूट करू. तवरीसाठी भेटू मग. तर गाईज मी आलो घरी. सामान वगैरे सर्व काही घेतलं आणि आता मी बस आपला दुधाचा चहा पिल आणि दुकान खोलेल. आणि आज दुकानात बसा लागते कारण तर 3 दिवस झाले दुकान बंद. तुम्हाला माहिती आहे ना 3 वेळा सांगलो नाही. बिट्टूची तब्येत खराब आहे गाईज म्हणून ते काही बोलत नाही. तर बिट्टू बोलत होता बिट्टू. तर गाईज आजचा हा ब्लॉग बस इथपर्यंतच. नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यार. तुम्ही सबस्क्राईब काऊन नाही करत माझं चॅनल. तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग आणत राहील यार मी. तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटू नंतरच्या ब्लॉग नंतरच्या व्हिडिओमध्ये. तवरीसाठी स्टे ट्यून. भेटू. बाय बाय. बाय बाय सुद्धा नाही म्हणताय गाईज. बाय बाय.